हाय हॅलो सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर मी तुमच्या समोरासमोर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर दरवेळेस मी असंच व्हॉईस रेकॉर्डर्स म्हणजे टाकते डायरेक्ट व्हिडिओ शूट करून. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की मी हे जे 2-3 बोटनेक ब्लाऊज आहेत हे रेडी केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं म्हणजे आता रात्रीचे वाजले 10 आणि या वेळेला मी व्हिडिओ बनवते. कारण नाही वेळ भेटत कामामुळं, घरातले कामं हे ते, आणि मी एकटीच असते, बाकी कोण नाही आहे. फॅमिली माझी सगळी गावाकडे आहे आणि त्याच्यामुळं मला सगळे कामं मॅनेज करून चालायला लागतात. आणि माझी इच्छा असते की मी असा व्हिडिओ बनवावा, तसा व्हिडिओ बनवावा, पण मला वेळ नाही भेटत, त्यामुळं मी नाही बनवत. तरी मी प्रयत्न करेल नक्की की तुमच्यासोबत असे व्हिडिओ घेऊन यायचा आणि तुम्हाला हे करायचं समोरासमोर कॉन्टॅक्ट डायरेक्ट असा व्हिडिओ. तर हा बोटनेक ब्लाऊजची डिझाईन तुम्ही बघा कशी केले. तर ह्याचे काठ आहेत ना खूप छोटे, म्हणजे एवढेच आलेले काठ जे स्लीव्जला येतात ते. ह्यातले जे खालच्या साईडचे जे एक्स्ट्राचे काठ असतात ना ते मी घेऊन असे टाकलेले आहेत. म्हणजे थोडेसे जे इथने शिल्लक होते साईडचे ते कट केले, त्याचा जॉईंट टाकला आणि त्यांनी ही डिझाईन क्रिएट केलेली आहे. पैठणीवरचा ब्लाऊज आहे आणि बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे, हा कॉटनमध्ये आहे. हा देखील बोटनेकच आहे आणि ह्याला नॉट बसवलेले आहेत आणि ह्याची पण फिनिशिंग. बोटनेक ब्लाऊज आहे, 38 साईजचा ब्लाऊज आहे, 38 साईजचा ब्लाऊज आहे. आणि ह्याच्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे बोटनेकमध्ये 8 इंच आणि मुंडा पण घेतलेला आहे 7.25 किंवा 7.5 तरी घेतला तरी चालतो. 7.5 ते 8 ह्याच्याच दरम्यान घ्यायचा. आणि हा बोटनेक ब्लाऊजची सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ही असते की जो आपण सिम्पल ब्लाऊज असतो त्याला कसा फिश कट टाकतो स्लीव जॉईंट करताना, तोच फिश कट बॅक साईडने वापरायचा, जेणेकरून बॅक साईडने ब्लाऊज ताणला पण नाही जात आणि फिटिंगला एक नंबर बसतो. तर ह्या गोष्टी मलाही देखील स्टार्टिंगला माहिती नव्हत्या. मी हळूहळू जसं जसं ह्या फील्डमध्ये उतरत गेले तसं मला पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीच इम्पॉर्टंट असतात जेणेकरून ब्लाऊजची फिटिंग छान बसते. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे, ह्याची पण डिझाईन बघा. हे दोन्ही ब्लाऊज सेमच आहेत, कॉटनच्या साड्या आहेत आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता. आता याचे हुक झाले, 2 ब्लाऊजचे हुक लावायचे राहिले. 10 वाजलेत, होई तोपर्यंत जोपर्यंत माझे मिस्टर येत नाही तोपर्यंत माझं काम चालूच असतं. तर आता मी हुक लावून घेते. आणि हे ब्लाऊज एका डॉक्टरचे आहेत, म्हणजे जे डॉक्टर आहेत आणि त्यांचे शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे कॉटनच्या साड्या असतात, बोटनेक ब्लाऊज असतात, कारण त्यांना डेली वेअरसाठी देखील साड्या हव्या असतात आणि त्यांच्या साड्या युनिक असतात. मला पर्सनली त्यांच्या साड्याचं म्हणजे कलेक्शन खूप जास्त आवडतं, काहीतरी वेगळं, आणि प्रत्येक वेळा मी त्यांचे काहीतरी वेगळे काहीतरी डिझाईन करायचा पण प्रयत्न करते. आणि त्यांचंही असतं की तू तुझ्या मनानं कर म्हणून. तर याच्या मागटला स्ट्रगल, ह्याची जी फिनिशिंग फिटिंग हे खूप महत्त्वाचं आणि खूप त्याला वेळ जातो. म्हणजे जे समजून घेतात ते समजून घेणार आहेत. मागटला जो मी लॉंग व्हिडिओ बनवलेला एका कस्टमरबद्दल, त्याच्या खाली खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई त्यांना पैसे द्यायचे नसतील त्यामुळे त्यांनी तुमच्यासोबत असं केलं आहे किंवा हे ते. तर यस, त्यांचं रिझन देखील ते असू शकते. बट त्यांचं मला वाटतं जो 2,500 रुपये काहीतरी बिल झालं होतं त्यातलं त्यांनी मला 1,800 का 1,700 काहीतरी पेमेंट केले. 500-600 रुपये पेंडिंग आहेत आणि मी त्यांना मेसेज टाकला आहे रिटर्न की ताई तुम्ही मला पेमेंट राहिलेलं कधी करणार आहे, किंवा काही फिटिंगचा इश्यू असेल तर तुम्ही येऊ शकता. त्यांनी त्याचा अजून मला रिप्लाय नाही दिला. तर यस, ह्याच्यावरनं मी समजून घेऊ शकते की त्यांना मला त्याचं पेमेंट द्यायचंच नाही आहे आणि करायचंच नव्हतं, त्यामुळेच त्यांनी हे सगळे नाटकं केले. तर ऑपोजिट तुम्हाला सांगते, त्यांच्या ऑपोजिट हे असे कस्टमर आहेत की ज्या मला जर वेळेस ॲडव्हान्स पेमेंट करतात. ज्यावेळेस ब्लाऊज देते त्यावेळेस उलट मला ओझं वाटतं की मी त्यांना म्हणते की नाही, ज्यावेळेस माझं काम कंप्लीट होईल त्यावेळेस मला तुम्ही पेमेंट करा. तर त्यांचं नाही, ते मला आधीच ॲडव्हान्स पेमेंट देतात, कधीही बार्गनिंग करत नाहीत आणि बार्गनिंग तर कधीच नाही आणि प्लस ॲडव्हान्स पेमेंट असतं. मग ते सांगते की असं नाही आहे की सगळेच लोक असे असतात. मी तर तुम्हाला म्हणते की माझे 100% इथले 10%, 10 पण नाही 5% समजू आपण की असे लोक आहेत. बाकी सगळे 90-95% कस्टमर माझं खूप छान आहे. त्यामुळे मी अशा किरकोळ लोकांकडे लक्ष देत नाही आणि अशा लोकांकडे लक्ष देऊन मी माझं काम थांबवू शकत नाही, कारण मला समजून घेणारे लोक खूप जास्त आहेत. तर असो, तर तो मला मागटल्या व्हिडिओचा पॉईंट क्लिअर करायचा होता. तर यस, त्यांचं तर जे रिझन असेल ते त्यांचं असेल, त्यांचं पर्सनली. आपण आपल्या रस्त्याने व्यवस्थित चालायचं, आपलं काम करत राहायचं
अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी नक्की मला लाईक करा. ओके, बाय.